हाय हॅलो नमस्कार मी प्रिया फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. मी बघा पहिला 36 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग कसं करायचं दाखवलेलं. त्याचा पुढचा पार्ट म्हणजे मी ते अस्तरवर ब्लाऊज कसं कट करायचं ते दाखवलेलं. आणि आता बघा मी झटपट तुम्हाला कटोरी ब्लाऊज स्टिच कसा करायचा सांगणार. एकदम झटपट, तुम्ही झटपट कमी वेळात पण शिवू शकता. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, पहिल्यांदा ब्लाऊज पीस व्यवस्थित मांडून घ्यायचा. कटोरीचा पार्ट व्यवस्थित समोरासमोर मांडून घ्यायचं. अस्तरचा म्हणजे अस्तर म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित मांडून घ्यायचं समोरासमोर. ब्लाऊज मांडून झालं त्याच्या कटोऱ्या व्यवस्थित मांडून घ्यायच्या दोन्ही पण फक्त कुठली फिटिंगची म्हणजे जोडण्याची बाजू असो किंवा हुकपट्टीची बाजू समोरासमोर आली पाहिजे. आणि परत फिटिंगची बाजू असते ती बरोबर ठेवताना ब्लाऊज सरळ, फक्त ब्लाऊज ठेवताना उलटी बाजू वरती आली पाहिजे, सरळ बाजू खाली आली पाहिजे. उलट्या बाजूवर व्यवस्थित बघा असं ठेवून घ्यायचं पार्ट, फक्त कुठलीही बाजू समोरासमोर आली पाहिजे. आणि व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि लगेच जोडायला घ्यायचं. जोडताना फक्त बघायचं व्यवस्थित बरोबर असं बघा, दोन्ही कपडे एकत्र धरायचे आणि जोडून घ्यायचं. फक्त जोडताना शिलाई मोठी तुम्ही ठेवली चालेल, 3-3.5 वर शिलाई ठेवायची आणि असं व्यवस्थित बघा असं कपडा सारून घ्यायचा आणि व्यवस्थित छान असं बघा शिवून घ्यायचं. म्हणजे पहिलं जोडून घ्यायचं व्यवस्थित. आता हे झालं की लगेच दुसरं जोडायला घ्यायचं. तिथं वेळ लावायचा नाही बाबा, ते काढा आणि कट करा काय नाही, लगेच दुसरं जोडायला घ्यायचं. आता व्यवस्थित बघा दुसरा पार्ट ठेवलेला, फक्त ठेवताना उलटी बाजूवर ठेवून घ्यायचं, सरळ बाजू वरती आली पाहिजे जोडताना. आणि एक काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. फक्त फिटिंगची बाजू किंवा आपली कटोरी जोडण्याची बाजू किंवा कटोरी जोडताना दोन्ही पण ना सांगते मी तुम्हाला, समोरासमोर आलं पाहिजे म्हणजे आपल्या एका साईडला जात नाही. हे दोन्ही भाग जोडून झालेलं की कटोरी पण जोडायला घ्यायचं. कटोरी पण व्यवस्थित असं बघा त्याला लगेच अस्तराला म्हणजे ब्लाऊजला कटोरी व्यवस्थित जोडून घ्यायची. चारही पार्टी एकसाथ जोडून झाले की मग कट करून घ्यायचे. की हे तर कट करून झालं की एक एक कट करायचा लगे हो का, लगेच एक्स्ट्रा ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊजचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. हा कटोरीचा कट झाला की लगेच दुसरी कटोरीचा कपडा कट करून घ्यायचा का, दुसरा लगेच कट करून घ्यायचा. म्हणजे झटपट आपलं, जरी काही वेळेस बाबा कस्टमर आला बाबा की म्हणलं बाबा की झटपट ब्लाऊज शिवून पाहिजे बाबा की काय अर्जंट आहे वगैरे, तर तुम्ही झटपट कमी वेळेतून म्हणलं तरी ब्लाऊज शिवून देणार. फक्त काही ट्रिक आहे ती एवढी फॉलो करायची, मग तुमचा कसलाही ब्लाऊज असतो तुम्ही झटपट शिवून घेणार. लगेच बघा ते दोन्ही कट करून झाले की ह्याचा एक्स्ट्रा म्हणजे कपडा आहे तो कट करून घेता. आपण नेहमी अस्तरला कुठला एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करतो. मग सांगा मी घेताना शिलाईमध्ये एक्स्ट्रा सांगितलं जाता. आता बघा हे चारही कपडे आपले एक्स्ट्रा म्हणजे आपला ब्लाऊजचा कपडा ते कट केले. आता बघा लगेच बरोबर कटोरीचा मधला कटोरीचा टक्स आहे ना त्याला शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित कटोरी दोन्ही अंतर जोडून घ्यायचं. हे टोक हे दुकान बघा जेवढं आपलं आहे ना तेवढं आडीचं टक्स देऊन घ्यायचं आहे. बघा हे आपलं झालेलं आहे जोडून. लगेच दुसरं पण बघा असंच ते कसं कटोरीचा शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाले की बघा व्यवस्थित धागे कट करून घ्यायचे. हे कट करून झालं की नाही लगेच पुढे प्रोसेस सांगते. लगेच बघा फिटिंगचा पार्ट घ्यायचा आणि कटोरी अशी व्यवस्थित ठेवून बघा. आता बघा इथे कटोरी वाढते तर काय करायचं, कटोरी वाढते तर काही नाही करायचं, फक्त खालचा भाग खेचून घ्यायचा. कटोरी व्यवस्थित त्याच्यावर ठेवायची. आता कटोरी पार्ट वाढत आहे तर खालचा पार्ट जरा खेचून घ्यायचा म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित बसणार आहे. खालचा पार्ट बघा मी व्यवस्थित असं खेचून घेते. खेचून व्यवस्थित घ्यायचा म्हणजे बरोबर आपलं जास्त पण खेचा नाही जेणेकरून कमी जास्त नाही. व्यवस्थित बघा असं ते जोडून झालं की लगेच दुसरी कटोरी जोडायला घ्यायची. जोडताना पण बघा दुसरी व्यवस्थित कटोरी अशी ठेवायची. बघायचं ह्याचं पण तसंच आहे ना, तर तो खालचा पार्ट व्यवस्थित आहे असं जोडायचा. कटोरी आहे असे नॉर्मल आपली ठेवायची. आणि आता बघा खालचा पार्ट म्हणजे वरती आले ना, कटोरी खाली गेली तर वरचा पार्ट जराशी खेचून घ्यायचा म्हणजे बरोबर आपलं एकसारखं होणार, कमी जास्त होणार नाही. जर कमी जास्त झालं तर आपल्याला कट करण्याची शक्यता आहे. त्यामुळं असं व्यवस्थित ते काढायचंच नाही. लगेच ते जोडलं की लगेच बघा हे जोडून घ्यायचं. हे जोडून झालं की तुम्हाला सांगते आता हे जोडलेलं आहे. लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची दोन्हींना पण, मगच कट करून घ्यायची. म्हणजे बरोबर आपलं किती असू दे झटपट आपला ब्लाऊज बघा कमी वेळेत पण छान असं स्टिच करून होणार आहे. तुम्ही कुठला प्रिन्स असो, कटोरा असो किंवा फोरटेक्स ब्लाऊज असो तुम्ही असं ट्रिक फॉलो करा. आता बघा हे झालेलं आहे लगेच जोडून डबल शिलाई देऊन झालेलं आहे. बघा आपले छान असं कटोरीचं आपली झालेलं आहे. दोन्ही पार्ट आपले जोडून झाले तर लगा आता बघा इथं लगेच योगपट्टी जोडाय घेऊ. योगपट्टी जोडायच्या अगोदर बघा इथे जॉईंट आहे तर जॉईंट कट करून घ्यायचं व्यवस्थित. हो का, व्यवस्थित असं कट करून झालं की बघा लगेचच हे पार्ट बाजूला काढून घ्यायचे. फक्त सरळ उलटी बाजू बघून घ्यायची महत्त्वाचं म्हणजे. आणि व्यवस्थित हो का असं ठेवून घ्यायचं कटोरीची बाजू व्यवस्थित. फक्त उलटी बाजू आत आली पाहिजे, सरळ बाजू खाली पाहिजे, ते जोडून घ्यायचं व्यवस्थित. दोन्ही कपडे एकसाथ धरायचे जोडून घ्यायचे. आणि जरी माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. ते पार्ट जोडून झाला की लगेच हो का दुसरी एक पट्टी घ्यायची.
वरून फक्त बरोबर ठेवून घ्यायचे, सरळ बाजू वरती आली पाहिजे आणि जोडून घ्यायचं. पहिले पण मी बघा कटोरी वगैरे कट कसं करायचं ते साईजचं ब्लाऊजचं ते सांगितलेलं आणि अस्तर कट करायचं ते पण सांगितलेलं. तर त्याचा व्हिडिओ पाहिजेच नक्की माझ्या चॅनलवर बघा, तुम्हाला व्हिडिओ भेटेल. आणि बघा व्यवस्थित असं लगेच अस्तर जोडायला घ्यायचा. अस्तर खालच्या साईडने व्यवस्थित सरळ पट्टी ती जोडून घ्यायची. लगेच ते जोडले की लगेच हो दुसरा जोडायला घ्यायचा. एक खाली आणि एक उलटा असं होतच असतं आपलं जोडताना. आता व्यवस्थित हो सरळ परत ना अस्तर व्यवस्थित ठेवायचा आणि जोडून घ्यायचं. जोडून झालं की ते काढाय वेळेचं काही करायचं नाही, ती काढून ते लगेच जोडलं की लगेच जोडायचं. हे जोडून घ्यायचं. लगेच दाबशिलाई द्यायची. दाबशिलाई देताना नेहमी मी सांगत असते अस्तरवर दाबशिलाई देऊन घ्यायची. ती दाबशिलाई दिली की लगेच इकडं पण पुढं सरकवायचं आणि दोन्हीला दाबशिलाई देऊन घ्यायची. कट करून घेतलेला आहे. आता बघा कट करून झालं की लगेच असा रोल करून घ्यायचा व्यवस्थित. रोल करून झाला की व्यवस्थित दोन्ही एकत्र असं धरायचं आणि स्टिच करायला घ्यायचं. आता हे पण काढायचं नाही काही नाही, लगेच दुसरा पार्ट पुढे घ्यायचा. म्हणजे आपला किती काही असो आपला झटपट ब्लाऊज शिवून होणार आहे. ते जोडून झालं की लगेच दुसरा जोडायला घ्यायचा. व्यवस्थित फक्त दोन्ही असे जोडून घ्यायचे. फक्त आतला पार्ट बाहेर आला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची, जेणेकरून शिलाईत येऊ नये, परत प्रॉब्लेम होतो. त्यामुळे व्यवस्थित आत सारायचं आणि दोन्ही कपडे एकसाथ धरायचे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं. जोडून झाले की परत फिरवायचं की लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना पण खोलायचं नाही, ते पार्ट दिला की लगेच दुसरा पुढं लगेच लावायचा आणि दोन्ही झालेलं आहे. आता व्यवस्थित त्याचं बाहेर काढून घ्यायचं. व्यवस्थित असं आतनं सगळं बाहेर काढून घ्यायचं. हे कसं ही पद्धत असते म्हणजे शिलाई वगैरे सगळी आत जाते. दुसरी एक पद्धत असते म्हणजे तयार करून घ्यायची एक पट्टीन मग नुसते आपली नॉर्मल जोडायची, पण त्याची शिलाई दिसते. पण ह्याची बघा शिलाई वगैरे सगळी आत जाते. आता लगेच दुसरा पार्ट काढून घ्यायचा. व्यवस्थित असं झालं की लगेच असं जरा एक करून घ्यायचं आणि लगेच बघा आता साईडने एक्स्ट्रा कपडा देऊन शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा आपण कट करणार आहोत. फक्त मी पहिले पण तुम्हाला सांगितलं एक पट्टी जोडताना एक पट्टी फक्त हुकपट्टी किंवा काचपट्टीपासून थोडीशी पुढं धरायची, म्हणजे आपली बरोबर आत नाही तर कमी धरली ना तर आतल्या साईडला येते, मग ते तिरकस आपलं येतं. त्यामुळे ना फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. आता साईडचं एक्स्ट्रा कट करून घ्या. कट करून झालेलं आहे आपलं, एकदम छान असं झालेलं आहे. आपण काय खालच्या साईडने एक पुढे शिलाई आहेच ठेवणं. लगेच बघा आपण आता हे जोडणार आहोत, आईपट्टी जोडणार. आईपट्टी जोडताना वरच्या साईडला जोडायची असते, म्हणजे बटनपट्टीचा ब्लाऊज आहे ना, त्यामुळे आईपट्टी वरनं जोडताना व्यवस्थित अशी जोडायची आणि खालच्या साईडला लावायची. हुकाला आपण वर काढत असतो आणि बटनला खाली लावत असतो, म्हणजे हुकाला. तर इथं बटनला वर काढायचं आणि आई करायला खाली लावायचं असतं. लगेच आईचं आपण वर लावून घेतलं की लगेच बटनचं उलट्या बाजूनं लावून घ्यायचं. बटनची पट्टी वरती आली पाहिजे म्हणजे आपल्या बटन लावण्यासाठी. लगेच ते झालं की बघा दाबशिलाई देऊन घ्यायची. दाबशिलाई देताना मी नेहमी सांगत असते की बाबा जर पट्टी खाली जाणार असेल तर कपड्यावर दाबशिलाई द्यायची आणि जर पट्टी वर येणार असेल तर ब्लाऊजवर दाबशिलाई द्यायची. दोन्हीने आपण व्यवस्थित छान असं बघा दाबशिलाई देऊन झाली की कट करून घ्यायचं मधून. आता हे कट करून झाले की बघा आता पट्टी दुमडून घ्यायची. व्यवस्थित असं फोल्ड करायचा डबल, जेवढी पाहिजे बारीक मोठी तेवढी पट्टी अशी व्यवस्थित करायची. आणि ही आपण आईसाठी करतो ना त्यामुळे आतल्या साईडला पट्टी बरोबर घेतलेली आहे. चौकोनी अशी व्यवस्थित एकसारखी जोडून घ्यायची. जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी तुम्ही करा आणि जोडून घ्या. हे जोडून झाले. आता लगेच दुसरा पार्ट घ्यायचा. जेवढे पाहिजे तेवढी फोल्ड करायची आणि वरच्या साईडला आपली बटन पट्टी येत असते बटन लावण्यासाठी, बारीक मोठी पाहिजे तेवढी ठेवायची. फक्त तोंड लॉक करून घ्यायचं, म्हणजे तोंडाला व्यवस्थित म्हणजे पॅक करून घ्यायचं, म्हणजे आपलं शिलाई निघत नाही. आणि जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित असं हे करायचं आणि जोडून घ्यायचं. का छान असं बघा शिलाई करून झालेलं आहे. हुकपट्टी काचपट्टी आपली झटपट जोडून झालेली आहे. आता हे कसं जरा मी स्पीड वाढलेलं आहे, म्हणजे माझं बोलण्याचं स्पीड वाढलेलं आहे आणि ब्लाऊजचं पण शिलाईचं स्पीड वाढलेलं आहे. आता बघा छान असं आपलं जोडून झालेलं आहे. फक्त व्यवस्थित आईपट्टी आणि हुकपट्टी एकावर ठेवायचं आणि जोडून बघायचं बरोबर. जर कमी जास्त असेल तर एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून मग काय होतं आपण जर आहे असं जोडलं तर आपलं कमी जास्त झालं ना तर गळा वगैरे उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे ही एक काळजी सगळ्याच ब्लाऊजला घेते. फोरटेक्स ब्लाऊज असो किंवा प्रिन्स ब्लाऊज असो व्यवस्थित असं बघा एकसारखं बघून घ्यायचं, कारण आपण घेताना बरोबर घेता पण शिवताना मागे पुढे होतं. व्यवस्थित झाले का तिरकस पट्ट्या काढून घेता. मी नेहमी सांगत असते गळ्याला की तिरकस पट्टी काढायची. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी अशी तिरकस पट्टी गळ्याला, किंवा जरी तुम्हाला पट्टी लावायची आतल्या साईडला फोल्ड केली तरी चालेल. असं काही नाही की बाबा इथं गळ्याला गोटच करावा. आणि व्यवस्थित दोन्ही कपडे एकसाथ धरायचे. पहिलं दोन्ही पट्ट्या व्यवस्थित डबल घेताना एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे डबल आपलं व्यवस्थित असं
फोल्ड करून स्टिच करून घेत असतं. मग पुढे जोडायचं मी तुम्हाला कसं सांगते, म्हणजे आपण गळ्याला गोट लावणार आहे त्यासाठी. बघा हे झालेलं आहे. तो का लगेच आता साईडनं कट करून घ्यायचं. कट करून झालं की हो का तिरकच आहे ते एक लेवल कट करून घ्यायचं. आणि चला आता लावायला घेऊ. बघा गळ्याला लावताना मी इकडं बघा का आईची ब्लाऊज घेतलेला आहे एकाचा पार्ट, त्याच्या व्यवस्थित फोल्ड करायचा वरून आणि जोडायला घ्यायचं. पट्टी म्हणजे ज्या आकारात आहे त्या आकारात व्यवस्थित घ्यायचा. फक्त कुठलाही तुम्ही ब्लाऊजला गोट करताना ना तिरकस पट्टी काढून घ्या, म्हणजे गळा गोलला वगैरे असं चौकोनात ना बरोबर आकार व्यवस्थित छान असा येत असतो. मग कुठलाही ब्लाऊज असो. आता बघा जोडून झालं की लगेच दुसरा जोडायला घ्यायचा. दुसरं बघा एक गळ्याकडनं जोडा येत असतो आणि एक वरनं शोल्डरकडनं. तर व्यवस्थित आहे शोल्डरकडनं जोडताना फोल्ड करायची गरज नाही, ते शिलाईमध्ये जात असतं. आणि व्यवस्थित असं एकसारखं जोडायला घ्यायचं. खालच्या साईडनं बरोबर आलं का नाही जेवढं पाहिजे तेवढं ठेवून एक्स्ट्रा कपडा कट करायचा, फोल्ड करायला पुढे ठेवायचा. फोल्ड व्यवस्थित करायचं जेणेकरून वरच्या साईडनं फोल्ड करायचं, म्हणजे आत शिलाईमध्ये फोल्ड जातं, दिसून येत नाही. फोल्ड करून झालं की बघा फक्त तोंडाला लॉक करून घ्यायचं आणि लगेच बघा असं गोट करायला घ्यायचा. जरी तुम्हाला गोट नको असं तुम्ही आतल्या साईडला पट्टी फोल्ड केली तर चालेल, किंवा गोट पाहिजे असं बारीक मोठं तेवढा गोट करायचा, करून घ्यायचा. आणि जरी माझ्या चॅनल नवीन असेल ना तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि जरी ह्याचं कटिंगवर असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघा, एकदम सहज सोपे मी कटिंग आणि सांगितलेलं आहे. आणि कुठलाही ब्लाऊज जर कसा तुम्हाला ब्लाऊज मापावरून अस्तर वगैरे ब्लाऊजला कट करायचं ते पण सांगितलं तर नक्की बघा, एकदम सहज सोपं सांगितलं मी. मशीन चालवायचे वगैरे कसं की बाबा धागावर कसं सगळं डिटेल माहिती सांगते. व्हिडिओ नक्की बघा, छान असं बघा व्यवस्थित असं जेवढा बारीक मोठं पाहिजे तेवढा गोट करून घ्यायचा व्यवस्थित असं. फक्त धरताना तो व्यवस्थित धरून घ्यायचं का मी दाखवते, माझ्या हाताकडे लक्ष द्या तुम्ही आणि व्यवस्थित करा. म्हणजे काही नाही, एकदा जर आपण लक्ष ठेवलं का नाही की आपल्याबरोबर लक्षात राहतं, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त कटिंग वगैरे करताना काळजीपूर्वक करायचं जेणेकरून आपलं कोटे वगैरे ब्लाऊज बिघडू नाही, एवढंच की बाबा. एकदा लक्षात राहिलं का नाही आपल्या की काही नाही. आता बघा हे झालं, एक्स्ट्रा आपण कपडा कट करून घेऊया. बघा एकदम छान असं आपलं थोडक्यासाठी झटपट आपण तुम्ही किती काही गडबडी ब्लाऊज आला ना असं स्टिच करू शकतो, किंवा आपला जरी झटपट करायचं म्हणलं ना येणार आहे. फक्त व्यवस्थित का आलेला आहे, सगळं शिलाई वगैरे आत गेलेलं आहे. बारीक मोठी पट्टी जरी तुम्हाला वाटते ना मोठी पट्टी झाली असेल ना तर तुम्ही तिथं शिलाईवर केली तर चालेल. ठेवताना व्यवस्थित असं ठेवायचं. गळा वगैरे बघा एकसारखा आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा झटपट ब्लाऊज का स्टिच करायचं. आणि जरी चॅनल नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. बघा फिनिशिंग वगैरे एकसारखं आलेलं आहे. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. झटपट ब्लाऊज तुम्ही पण किती अर्जंट ब्लाऊज शिवू शकता. तर व्यवस्थित लोकांना लावून बघायचं, गळ्याला व्यवस्थित दोन्ही पार्ट ठेवून बघायचे. कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं. आणि व्हिडिओ कसा नक्की सांगा. चला बाय बाय.